नमस्ते, मराठी क्लासिक निटिंगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आपण हा अशा पद्धतीचा हेडबँड विणायला शिकणार आहोत। हे अशी त्याला पानं आहेत, आणखीन त्याच्यावर फुलं आहेत। सोपा आहे विणायला। ही पानं आधी विणून घ्यायची आणि मग फुलं विणून त्याच्यावर जोडायची आहेत। याचं जे माप आहे ते साधारणपणे मी 13 इंच विणलेलं आहे एकूण हा राऊंड। तर आपल्याला जेवढ्या मापाचा बनवायचा आहे तेवढं माप घ्यायचं आणि त्याच्यामध्ये किती ही पानं बसतायत तेवढी ही पानं विणायची आहेत। साधारणपणे 13 इंचामध्ये ही 6 पानं बसलेली आहेत। त्याप्रमाणे तुम्हाला जसं हवं तसं जितक्या लांबीचं आहे तेवढा तुम्ही बनवायचा आहे। आणखीन एक म्हणजे जर एखादं कमी पान हवं असेल तर तुम्ही ते कमीही बनवू शकता। तर आपण आता सुरुवात करूया। आपण आता हेडबँड विणायला सुरुवात करूया। सुईवर 5 टाके घालून घेतलेले आहेत। हे बघा, सुईवर 5 टाके घालून घेतलेले आहेत। 9 नंबरच्या सुया आणखीन 4 प्लाय लोकर आहे ही। सुरुवात करूया। 5 टाके घातलेत। ही राईट साइड किंवा सुलट बाजू असणार आहे। पहिली ओळ आहे 2 सुलट, 1 2 सुलट, 2 सुलट झाल्यावर धागा आतमध्ये, पुन्हा 1 सुलट, पुन्हा धागा आतमध्ये आणि 2 सुलट। आता सुईवर 7 टाके झालेले आहेत। 2 टाके आपण वाढवले। दुसरी ओळ किंवा सगळ्या इव्हन रोज किंवा सम ओळी सगळ्या ह्या उलट विणायच्या आहेत। 2 4 6 या सगळ्या ज्या ओळी असतील त्या नेहमी उलट विणायच्या यामध्ये। तर त्या ओळी विणून घेऊया आपण। झाली। आता तिसरी ओळ विणायची आपण। पहिले 3 टाके सुलट, पहिला टाका जरा ओढून घ्यायचा म्हणजे तो घट्ट येईल आणि व्यवस्थित विणला जातो। पहिले 3 सुलट, 1 2 3, धागा आतमध्ये, 1 सुलट, पुन्हा धागा आतमध्ये आणि हे 3 सुलट। म्हणजे इथे परत आपण 2 टाके वाढवलेले आहेत। या पद्धतीने चौथी ओळ सगळी उलट विणायची आहे। चौथी ओळ सगळी उलट विणून झाली। 5वी ओळ 4 सुलट, 1 2 3 4, 4 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, पुन्हा 4 सुलट, 1 2 3 4। 6वी ओळ, 6वी ओळ सगळे उलट विणायचे आहेत।
6वी झाली. आता 7वी ओळ विणायची आहे आपण. यावेळी 5 टाके सुलट विणायचे आहेत. 1 2 3 4 5. धागा आतमध्ये, एक सुलट, धागा आतमध्ये, एक सुलट, पुन्हा धागा आतमध्ये, 5 सुलट. 2 3 4 5. आता 8वी ओळ सगळी उलट. प्रत्येक ओळीला 2-2 टाके वाढवायचे आहेत. ही सगळी पुन्हा उलट विणून घ्यायची. आठवी ओळ झालेली आहे. 13 टाके आहेत सुईवर. 9वी ओळ. आता यावेळी 6 टाक्या विणायचे पहिल्यांदा. 1 2 3 4 5 6. धागा आतमध्ये, एक सुलट, पुन्हा धागा आतमध्ये, 6 सुलट. दहावी ओळ करतोय आपण आता. 10व्या ओळीला 15 टाके असले पाहिजेत. पंधरा टाके आहेत. 10वी ओळ झालेली आहे. 11वी ओळ विणतो आपण. थोडं आता 11व्या ओळीला वेगळं असणार आहे. लक्षात आलं असेल तुमच्या की प्रत्येक वेळी आपण आत धागा घेतला की ही जाळी पडते, त्यानंतरचा एक सुलट हा असतो आणि पुन्हा आत धागा घेतलेला ही जाळी असते. या पद्धतीने हे विणकाम होतं. आता 11वी ओळ करतोय. थोडीशी वेगळी असणार आहे. पहिला टाका सुलट विणायचा. दुसऱ्या 2चा 1 पाठीमागून करायचा आहे. हे बघा, पाठीमागून 2चा 1 विणायचा. त्याला SSK म्हणतात. त्यानंतर 9 सुलट. 1 2 3 4 5 6 7 8 9 सुलट. त्यानंतर 2चा 1 करायचा नेहमीप्रमाणे. 1 सुलट. इथे आपण 2 टाके कमी केले 11व्या ओळीला. 12वी ओळ नेहमीप्रमाणे सगळी उलट विणायची आहे. तेरा टाके झाले. आता 13वी ओळ करतो आपण. हे बघा, 2 टाके कमी केले. 13वी ओळ विणायची आहे. 1 सुलट, पुन्हा 2चा 1 पाठीमागून, 2चा 1 पाठीमागून करायचा किंवा SSK. पुन्हा 7 सुलट. 1 2 3
4 5 6 7 7 झाले. पुन्हा 2चा 1 करायचा आणि शेवटचा 1 सुलट. ह्या ओळीला पुन्हा 2 टाके कमी झाले तर 11 टाके राहिलेले असणार आहेत. 14वी ओळ आहे ही. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. आता 15वी ओळ. ज्या पद्धतीने टाके वाढवले त्या पद्धतीनेच थोडक्यात कमी होत आहेत. 15वी ओळ. पहिला 1 सुलट, पुन्हा 2चा 1 करायचा या पद्धतीने. पाठीमागून 2चा 1 किंवा SSK 1. त्यानंतर 5 सुलट 1 2 3 4 5. 5 झाल्यानंतर पुन्हा आतून 2चा 1 आणि शेवटचा 1 सुलट. 15वी ओळ झालेली आहे. 16वी ओळ. पुन्हा 2 टाके कमी झाले. सगळे उलट करायचे आहेत. 9 असणार आहेत टाके. 3 4 5 6 7 8 9. आता 17वी ओळ आपण करतो. 17वी ओळ. नेहमीप्रमाणे पहिला सुलट, पाठीमागून 2चा 1 3 सुलट, पुन्हा 2चा 1 1 सुलट. अठरावी ओळ. सगळे उलट. 7 टाके राहिलेले असणार आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. 19वी ओळ. 19वी ओळ करतोय आपण. या पाकळीची शेवटची ओळ असणार आहे ही. 1 सुलट, त्यानंतर आतून 2चा 1 या पद्धतीने. आतून पाठीमागून 2चा 1, त्याला कधी कधी आतून सुद्धा म्हणतात. पाठीमागून 2चा 1 1 सुलट, 2चा 1 आणि शेवटचा 1 सुलट. झाल्यानंतर ही ओळ पुन्हा 1 सगळी उलट. 2 3 4 5. टाक्यांपासून सुरू केलेलं होता
5 टाक्यांपासून ही पाकळी सुरू झालेली होती, ती 5 टाक्यांपर्यंत पूर्ण झालेली आहे. अशा आणखीन 5 पाकळ्या आपल्याला बनवायच्या आहेत. म्हणजे टोटल 6 पाकळ्या. पाकळ्या म्हणण्यापेक्षा ही पानं आहेत. ही पानं, हे जे पानांचा शेप तयार झालेला आहे, ह्या अशा पद्धतीचे अजून 5 पानं बनवायची आहेत. मग आपला हेडबँड पूर्ण होतो. अजून एकदा मी विणून दाखवते तुम्हाला. हे 5 टाके इथून पुढे असे विणायचे आहेत. पहिली ओळ, 2 सुलट, दोन सुलट, आत धागा, 1 सुलट, आत धागा, 2 सुलट. पहिली ओळ झाली. समओळी किंवा इव्हन रोज सगळ्या या उलट आहेत. प्रत्येक ओळीला आता 2 टाके वाढणार आहेत. तिसरी ओळ, 3 सुलट, 1, 2, 3, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, आत धागा, पुन्हा 3 सुलट. चौथी ओळ, सर्व उलट. पाचवी ओळ, आता 4 सुलट, 1, 2, 3, 4, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, आत धागा घेऊन 4 सुलट. सहावी ओळ आहे, सगळे उलट. सातवी ओळ आहे, आता 5 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, आत धागा घेऊन 5 सुलट. त्यानंतर 8वी, आठवी ओळ झाली. 9वी ओळ विणतोय आपण आता. नवव्या ओळीला 6 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, पुन्हा आत धागा, 6 सुलट. 10वी ओळ सर्व उलट.
आता 11वी ओळ. पहिल्या 10 ओळीमध्ये टाके वाढतात आणि पुढच्या 10 ओळीमध्ये ते कमी करायचे आहेत, म्हणजे तो पानाचा शेप येईल. आता 11वी ओळ विणतोय आपण. 1 सुलट, पाठीमागून 2चा 1, त्यानंतर 9 सुलट, पुन्हा 2चा 1, शेवटचा 1 सुलट. 11वी ओळ झाली. 12वी ओळ आहे ही. सर्व उलट. 11व्या ओळीपासून टाके कमी होत आहेत. तेरावी ओळ. पुन्हा पहिला सुलट, पाठीमागून 2चा 1, सात सुलट, पुन्हा 2चा 1 आणि 1 सुलट. चौदावी ओळ. पंधरावी ओळ. 1 सुलट, पाठीमागून 2चा 1, पुन्हा 5 सुलट, पुन्हा 2चा 1, सोळावी ओळ. सर्व उलट. सतरावी ओळ. एक सुलट, पुन्हा पाठीमागून 2चा 1, 3 सुलट, 1 2 3, पुन्हा 2चा 1, 1 सुलट. 18वी ओळ. सगळी उलट. एकोणीसावी ओळ. इथपर्यंत कंप्लीट होतं पान. 1 सुलट, पुन्हा आतून 2चा 1, 2 सुलट, सॉरी 1 सुलट, 1 सुलट, आतून 2चा 1, 1 सुलट, 2चा 1,
आणि 20वी ओळ सर्व उलट. हे बघा, या पद्धतीने झालेलं आहे हे पान. तर हे अशी आणखीन ही 2 झाली. एकूण 6 बनवायची आहेत पानं. अजून 4 विणून घ्यायची आहेत आणि मग त्याच्या पुढचा भाग विणायचा आहे. आणखीन एक टीप किंवा सूचना म्हणता येईल ती अशी की खूप लवकर पातळ आणखीन सुया बारीक वगैरे वापरायच्या नाही आहेत. कारण का हे पान असंच राहण्यासाठी त्याला थोडी जाड आणि कमी नंबरच्या सुया वापराव्या लागतात. म्हणून मी 9 नंबरच्या सुया आणि 4 प्लायची लोकर वापरली आहे. आता आणखीन 4 पाकळ्या आपण विणून घेऊया. दोन पाकळ्या आपण ह्या कशा विणायच्या पाहिल्या होत्या, त्याप्रमाणेच या 6 पाकळ्या विणून झालेल्या आहेत. याचं साधारणपणे हा साधारणपणे 13 आहे, 13 इंच झालेला आहे. आपल्याला जेवढ्या हवा आहे त्या मापाप्रमाणे हे विणायचं आहे. याला कुठलंही स्पेसिफिक असं मेजरमेंट नाही आहे. आपल्याला जेवढा इंच लांब हवा आहे तेवढा विणायचा. याच्यापेक्षा मोठा पाहिजे असेल तर तुम्ही एखादी पाकळी जास्त पण विणू शकता. कमी हवा असेल तर एखादं पान यातलं तुम्ही कमी करू शकता. आता हे मला 6 पानांचं माप होतं म्हणून मी 6 पानं विणलेली आहेत. आता ही बंद करून घ्यायची आहेत. ही 5 टाके आहेत. 5 टाक्याचंच हे आपण विणलेलं होतं कमी जास्त टाके करून. तर ते बंद करून घ्यायचं आहे या पद्धतीने. थोडेसे सैल बंद करायचे टाके. हेडबँड कंप्लीट झालेलं आहे. हा इथे कट करायचा धागा आणि हा इथून घ्यायचा असा आणि हे बंद करून टाकायचं. हे बघा, या पद्धतीने पूर्ण झालेलं आहे. आता हे इथे शिवून घ्यायचं. असं दोन्ही बाजू एकत्र करायच्या आणि याच धाग्याने हे इथे शिवायचं आहे. म्हणजे तो कंप्लीट असा गोल तयार होईल. या पद्धतीने फक्त लक्षात ठेवायचं म्हणजे इथे ह्या जाळ्या आहेत, त्या ती जाळी डिस्टर्ब होणार नाही या पद्धतीने थोडंसं नाजूकपणे शिवायचं आहे. इथून शिवायचं असं वरच्या बाजूने.
हे बघा, असा हा शिवून घ्यायचा आणि मग त्याच्यावर आता फुलं कशा पद्धतीने करायची ते बघायचं आहे आपण. या पद्धतीने शिवलेलं आहे. हे जे आत दिसतात धागे ते सगळे असे इकडून असे घेऊन असे आतमध्ये असे घालून टाकायचे, म्हणजे दिसत नाहीत ते. या पद्धतीने तयार झालेलं आहे आपला. तर आता ही फुलं कशी बनवायची आपण बघूया. या पद्धतीने ही फुलं बनवायची आहेत. त्यासाठी तुम्ही कुठलाही कलर वापरू शकता, तुम्हाला जो आवडेल तो. ह्या पाकळ्या अशा बनवाव्या लागतात त्यासाठी, या पद्धतीने. तर एका फुलासाठी 3 पाकळ्या लागतात. या अशा 3 बनवून मी हे फूल जोडून ठेवलेले आहे. हे 2 पाकळ्या ह्या आपण बनवलेल्या आहेत. आता आपण एक पाकळी बनवूया या पद्धतीने. तर आता आपण एक पाकळी बनवूया, आणखीन ते फूल कसं बनवायचं ते बघूया. तुम्हाला पाहिजे त्या कलर कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता फुलासाठी पण, आणखीन ह्या पानाच्या हेडबँडसाठी पण. पहिल्यांदा सुईवर 5, अगदी सोपं आहे फूल बनवायला. 5 टाके घालायचे आहेत. तीन, हे 4, हे बघा 1 2 3 4 आणि 5. मी यासाठी या पाकळ्यांसाठी मी थोडी डबल घेतलेली आहे लोकर, कारण मला थोडंसं ते फूल जाड हवं होतं म्हणून. तर आता आपण पाकळी कशी विणायची ते बघतोय. पहिली ओळ सगळी उलट करायची आहे. 5च टाके आहेत ते सगळे पहिल्यांदा उलट विणून घ्यायचे. एक, 2, 3, 4 आणि 5. हे 5 सगळे उलट विणून घेतले. आता पाकळीला शेप द्यायला सुरुवात करायची. पहिली ओळ आहे त्यातली 1 टाका सुलट विणायचा आणि आता एकाचे 2 करायचे. तर ते कसे, नेहमीप्रमाणे एक असा नेहमीप्रमाणे सुलट विणायचा आणि एक मागून विणायचा सुलट. पुन्हा 1 टाका सुलट, एक सुलट विणला, एकाचे 2 केले, पुन्हा एक सुलट विणला. आता पुन्हा एकाचे 2 करायचे. एक नेहमीप्रमाणे सुलट विणायचा आणि एक मागून विणायचा, म्हणजे एकाचे 2 होतात. आणि पुन्हा शेवटचा एक सुलट. 2 टाके इथे वाढलेले आहेत. आता ही ओळ सगळी उलट विणायची. ही तिसरी ओळ आहे. पहिली ओळ उलट विणली, दुसऱ्या ओळीमध्ये आपण 2 टाके वाढवले. ही तिसरी ओळ सगळी पुन्हा उलट विणायची आहे.
हे बघा. आता चौथी ओळ. पुन्हा एक पहिला टाका सुलट, पुन्हा एकाचे 2 करायचे, एक पुढून विणायचा, एक पाठीमागून विणायचा की त्याचे 2 होतात. त्यानंतर 3 सुलट, 1 2 3, पुन्हा याचे 2 करायचे, एक पुढून आणि एक पाठीमागून आणि शेवटचा एक सुलट. ही चौथी ओळ झालेली आहे. 9 टाके झालेले आहेत सुईवर. आता ही सगळी ओळ पुन्हा उलट विणायची. हेडबँड आपला शिवून तयार झालेला आहे. त्याच्यावर ही अशी फुलं लावायची आहेत. त्यासाठी आपण ती कशी बनवायची बघूया. हे एक फूल तयार झालेलं आहे. एका फुलासाठी साधारणपणे 3 पाकळ्या लागतील. तर त्या कशा बनवायच्या बघूया. ह्या पद्धतीने अशा पाकळ्या एक एक तयार होतील आणि मग त्या आपण एकत्र अशा जोडायच्या आहेत. त्या कशा बनवायच्या बघूया. सुईवर 5 टाके घालायचे आहेत. अगदी सोपा आहे बनवायला हे. पाकळ्या बनवायला अगदी सोपा आहे. फूल पण सोप्या पद्धतीनेच आहे. फक्त पाकळ्या बनवून जोडायचं आहे. पाच टाके घालायचे. 2 3 4 5. मी याच्यासाठी डबल लोकर वापरली आहे कारण मला थोड्या जाड हव्या होत्या पाकळ्या. तुम्हाला कुठल्याही कलरची फुलं ज्या बनवायची आहेत त्या पद्धतीने कलर तुम्ही वापरू शकता. आता 5 टाके घातलेले आहेत. पहिली ओळ सगळी उलट आहे. सगळे टाके उलट विणायचे पहिल्या ओळीला. 1 2 3 4 आणि 5 टाके उलट विणले. आता ही दुसरी ओळ. दुसऱ्या ओळीला टाके वाढवायचे आहेत. पहिला टाका सुलट, दुसऱ्या एकाचे 2 करायचे, एक सुलट विणायचा पुढून आणि एक मागून पुन्हा एक विणायचा. एकाचे 2 झाले. त्यानंतर एक सुलट, पुन्हा एकाचे 2 करायचे, एक पुढून सुलट आणि एक मागून सुलट आणि शेवटचा एक सुलट. तिसरी ओळ. सगळे उलट टाके उलट बाजूने सगळ्या ओळी उलट करायच्या आहेत. आता चौथी ओळ. चौथ्या ओळीला पुन्हा 2 टाके वाढवायचे आहेत. पहिला टाका सुलट, दुसऱ्या एकाचे 2 करायचे, एक पुढून सुलट आणि एक मागून सुलट विणायचा. एकाचे 2 झाले. त्यानंतर 3 टाके सुलट, 1 2 3
त्यानंतर याचा एकाचे दोन पुन्हा करायचे, एक पुढून सुलट आणि एक मागून सुलट आणि शेवटचा एक सुलट. आता सुईवर 9 टाके झालेले आहेत. 5वी ओळ सगळी उलट. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता 6वी ओळ आता ही अर्धी पाकळी पूर्ण झालेली आहे. आता वरच्या अर्ध्या पाकळीला शेप द्यायचा. आता टाके कमी करायचे आहेत. पहिला सुलट, नंतरच्या दोनाचा पाठीमागून एक करायचा असा, 3 सुलट, 1 2 3, 2चा 1 आणि 1 सुलट. 2 टाके कमी झाले. 7वी ओळ सगळे टाके उलट विणायचे आहेत. हे बघा, ह्याला पाकळ्याचा आकार येतोय. त्यानंतर पुढच्या ओळीला पुन्हा 2 टाके कमी करायचे. पहिला सुलट, नंतरच्या 2चा मागून 1 करायचा. त्यानंतर 1 सुलट, पुन्हा 2चा 1 आणि 1 सुलट. इथे 5 टाके झालेले आहेत. 5 टाक्यापासून सुरुवात केलेली होती. आता 5 टाके झालेले आहेत. आता एक ओळ उलट विणायची आणि टाके बंद करायचे. ही 9वी ओळ आहे आणि 10व्या ओळीला टाके बंद करायचे. 5च टाके आहेत. हे बघा, 5 टाके राहिलेत. आता ते बंद करूया आपण. या पद्धतीने बंद करायचे. थोडेसे नेहमीप्रमाणे सैलसर केले तर बरे. 2चा 1 करायचा. तो टाका परत डाव्या सुईवर घ्यायचा. पुन्हा त्या 2चा 1 करायचा. आणि या पद्धतीने हे 5ही टाके बंद झालेले आहेत. इथे दोरा कट करायचा. हे जरासं राहिल्यामुळे जरा ओढून घेते.
हे हातानेच होतं, पण मला जरासा इथे धागा कमी पडला, त्यामुळे मला हे असं ओवून घ्यावं लागतंय. या पद्धतीने ही एक पाकळी तयार झालेली आहे. हे बघा. आता हे जे धागे असतात ना, ते असे आतमध्ये घालून टाकायचे. हे असे सगळीकडचे धागे, म्हणजे काय होतं की ते दिसत नाहीत. तर ते मी एका पाकळीचे दाखवते कसे करायचे ते, मग बाकीच्या पाकळ्यांचे तुम्ही करू शकता. हे असे जे इथे जे साईडला वगैरे असे जे आलेले असतात टाके, त्या टाक्यांमधून असं तो ओवून टाकायचा धागा. हे बघा, आता हा आहे, तर हा इथे घालायचा असा, म्हणजे तो लपून जातो तिथे. हे बघा, असं हे ओवायचं की तो लपून जातो. आता हा पण तसाच घालून टाकूया आपण, म्हणजे मग ते धागे दिसत नाहीत, दिसायला छान दिसतं, अडकत नाहीत कशामध्ये. तर हा धागा आहे तो इथेच घालू आपण. जास्त म्हणून अशा छोट्या गोष्टी विणताना जास्त धागे सोडायचे नाहीत. त्याचं कारण असं की छोट्यामध्ये ते लपवायला अवघड जातं. हे बघा, या पद्धतीने ही पाकळी तयार झालेली आहे. ह्या मी आधीच बनवून घेतलेल्या होत्या. तर या पाकळ्या शिवून घेऊया. तुम्हाला लक्षात आलं असेल की हात वरचा शेप असा गोलाकार आहे आणि खालची जी बंद केलेली बाजू आहे ती खाली घ्यायची आणि या पद्धतीने ते जोडून घ्यायचं. याचा मोठा दोर आहे, तर आपण त्याने शिवून घेऊया, वेगळा धागा लावायची गरज नाही आहे. शिवायचं म्हणजे दोन्ही एकत्र जोडायचं, फार काही त्यात अवघड नाही आहे. ही अशी विणून घेतलेली अशी जोडायची. या पद्धतीने इथे जोडून घेऊया आपण. साईडच्या अशा ही अशी आता ही पण पाकळी त्याला जोडून घ्यायची. या पद्धतीने हे बघा, असं हे फूल तयार झालं.
की ही फुलं आहेत ती त्या हेडबँडला जोडायची आहेत. तुम्ही याच्यावर मोती वगैरे पण काही लावू शकता. पाहिजे ते आणखीन डेकोरेशन आपण करू शकतो याच्यावर हवं ते. आता हे दोरे नंतर सगळे कट करून टाकायचे. या पद्धतीने हे फूल तयार झालं की जिथे आपण हेडबँड जोडलेला असतो तिथे असं हे लावायचं आहे फूल. या पद्धतीने असं इथे आत्ता कसं शिवलं तसंच हे इथे आणि हे असं जोडून घ्यायचं की आपला हेडबँड तयार होतो. एक फूल आपण कसं जोडायचं ते बघूया. आता हा धागा मोठा आहे त्यामुळे आपण या धाग्याने ते शिवून टाकायचं, नाहीतर मग दुसरा धागा घ्यायला लागेल तुम्हाला. आणि या इथे तुम्हाला हवे असतील तर मोती वगैरे तुम्ही लावू शकता. तर हे इथे आहे तर साधारण अरेंज करायचं असं, हे असं इथे आणि हे इथे असं की हे अशी दोन फुलं छान दिसतात. अशा पद्धतीचं हे फूल, दोन फुलं इथे लावून घ्यायची. तर हे कसं फूल जोडायचं ते बघूया. इथे त्या जाळ्या आहेत तर त्या जाळ्याला सांभाळून जोडायचं. इथे अगदी असं ठेवून तुम्ही जोडू शकता. साध्या पद्धतीने शिवायचं, बाकी काही नाही. हे बघा मी या पद्धतीने हे जोडले. तसंच हे इथेही लावून असं जोडायचं त्या कलरचं वापरून. म्हणजे हा आपला पूर्णपणे असा हेअरबँड तयार होतो. हे दोरे वगैरे मी सांगितल्याप्रमाणे आत घालायचे आहेत. हे थोड्या अशा पाकळ्या करायच्या म्हणजे छान दिसेल. हे इथेच असं जोडून टाकायचं. आत्ता ज्या पद्धतीने आपण शिवलं त्या पद्धतीने. तुम्हाला हव्या असेल तर तुम्ही जास्त पाकळ्यांचं पण करू शकता या पद्धतीने, किंवा हे असं असं तुम्ही जोडू शकता. या पद्धतीने हे असं थोडं असं कसं छान दिसेल या पद्धतीने जोडायचं आहे हे असं. अशा प्रकारे हा हेडबँड तयार झालेला आहे. छान दिसतो खूप. लहान मुलींना नक्की बनवून बघा. अशा प्रकारे आपला हेडबँड बनवून झालेला आहे. हे बघा अतिशय सुंदर दिसतो हा. डोक्यावर घातल्यानंतर सुद्धा खूप छान दिसतो या पद्धतीने. तुम्ही पाहिजे तो तुम्हाला कलर तुमच्या चॉईसचे वापरू शकता. या पद्धतीने हा असा बनतो. आपण डिटेलमध्ये पाहिलेलंच आहे की हा कशा पद्धतीने बनवलेला आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर कळवत चला. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन काहीतरी. थँक्यू.